काय लाका किती वेळच झालं इथे येऊन बसलो, जरा लवकर येत जा ना. किती तो असं मी तुला मांडी डोकं ठेवून झोपलो ना, लय शांत वाटतं माहितीये का मला. उशीर होतो घरी, काहीतरी सांगून यायला लागतो. असं थोडेच घरचे मला लगेच बाहेर जाऊ देतात. अरे ती माझी बायको तर निवळ डोकं खावय नुकतं, निवळ भदिरे हाफ मॅट. अरे ती काय झालं माहिती का, माझ्या ते घरच्यांनी सांगितल्यामुळे ना मला बळच लग्न लावून दिलं. एक तर मला तिला सांभाळच वाटत नव्हतं. पण कशाला सांभाळतोय तू, दे की सोडून. आता तू म्हणते मी तशी पण आहेच की मी. मग आता तू डोकं खाजून माझ्या डोक्यात हात फिरवून असं माझं प्रेम होतो जातं माहितीये का तुझ्यावर. मी आहे तरी तुला तीच लागते. कोण? ती तुझी बायको. मग आहे तरी मग तर बायको येते, आता काय करते. सोडून दिला किती दिवस राहणार आहे तिच्यासोबत असं. आता काय झालंय माहितीये, खरं सांगू का, मी त्या पोरांसाठी तिला सांभाळतोय, नाही तर तिला काय सांभाळतोय रे मी. ती असतानाच तुला सांगतो, असतानाच ती हाफ मॅड आहे, बुद्धीच नाही तिला कसलीच नाही. घरच्यांनी लग्न करताना सांगायचं की. अरे काय झालं माहिती का, ती घरी सांगितलं होतं मी, मग मला नाही आवडत ती, मला हिले आवडतं माझं पिल्लू. पण सोडून तिला, काय तिला सोडून दे, मग आपण राहू एकत्र. आपण आता नाही करत आपण एकत्र. पण तसं राहणं वेगळं, असं राहणं असं तसे पण लांब लांबच राहायला लागतंय ना. हा ना. मग तिला सोडल्यावर जवळ तरी राहतो आपण. आता काय ना, आता भेटतोच की तसं, पण आपण भेटणं सोबत राहणं वेगळं असतं. आता किती किती हे असं बसकी जरा असं आपण किती किती सारखं किती नाही की भेटतो, पण सोबत राहणं वेगळं असतं. मला सोबत राहायचंय तुझ्या. उलटी ना असं लपून छपून केलं प्रेमात प्रेम जास्त असतं. दोन नवरा बायको झालं का नाही लगेच माणूस असं भांडत, ती बरोबर हात मॅट लगेच भांडणं होतात तिची. म्हणजे तू लग्नच नाही करणार, तिच्यासोबतच राहणार मी. अरे तुझ्यासोबत बी लग्न करणार आहे मी. कधी मग? पण सगळं मॅनेज करावं लागेल ना मला. तू कधीपर्यंत करणार सगळं मॅनेज? करतो की 2 वर्ष अजून. 2 वर्ष एवढं दिवस? तर मग 3 नाही सॉरी 1.5 वर्ष पण लय होते. अरे उलट ही तर खरं प्रेम आहे आपलं, माहिती का. लग्न झालेलं त्याला प्रेम म्हणतात का, माणूस बोर होऊन जात. म्हणजे तू बोर झालाय का तुझ्यापासून, म्हणून माझ्याकडे येतो का टाइमपास करायला? टाइमपास म्हणतात का बस. माझं किती प्रेम आहे तुझ्या, तुला सांगू शकत नाही मी, माहिती का. अरे सकाळ धरणं तिचं डोकं दुखतंय, मला म्हणली डोकं बांधून दे, पळे म्हणलं मला काम आहे, आणि लपून छपून तुझ्यापाशी आलो. तुला माहितीये का काय? काय अरे लय खरंच लय प्रेम आहे माझं तुला, माहितीये का. ते दिसतंय मला किती प्रेम आहे. मग अजून काय म्हणते, काय तू काही विचार केलाच नाही आपल्याबद्दल. तुला माहिती का तिचं डोकं दुखत सोडून दिली आणि तुला भेटायला. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे, कसं सांगू तुला, सांगू शकत नाही मी. लय 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 काय माझ्यावर प्रेम आहे. मी कुठं म्हणते तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून. जरा माझा विचार करीत जा बघ माझा. मग तुझाच विचार करून तर येते मी. तुझा विचार नसता केला तर तुझ्यापाशी असते का? एक पप्पी दे ना मस्त, जरा असं सगळा थकवा निघून गेला पाहिजे. मी नाही देणार पप्पी. अगं ती अवदस माझ्या जेव्हापासून अशी नशिबात. कोण आहे? तू काय करते इथं? तू काय करते? काय म्हणजे बसलोय दिसताना. काय तुला बसलोय आणि तुझं डोकं दुखतंय, काय केलंय तू? अरे मरी आहे तू तर बोलला डोकं दुखतंय, मग हिचं कशी काय? गोळी आणायला पाठवलं होतं तुला. असला काय अवतार केलाय, काय कोणी लुटलं बिटलं काय तुला जंगलात असलं बांध फोडलं लागलं ना बघू दे. हाण नको लागल. हिथं कस काय? तू कशाला बाहेर पडला होता घराच्या? अरे डोकं दुखतं, डोकं दाबून देतो थांब तुझं. घराबाहेर कशाला पडला होता? ते आठवतंय का? तुला गोळी आणाय आलतो, पण ही वाटत भेटली मध्येच मला. मग जराशी बोललो तिला गोळ्या चारीत होता का? कोणाला? अरे तिला प्रेमाने बोलत होतो मी, माहिती का. काय काय अगं प्रेमाने बोलत होतो बाळा, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझी माकडा, आपण गोळी आणायला जाताना प्रेमाने तिला काय बोलत होता तू? कोणाला काय बोलत होतं माझ्यासोबत प्रेमानं? काय काय माझं तुझं तू बघून घे, मी चालले. ह्याच्या मागं कोण यायला मोकळे? काय होतंय? कुठे काय? अगं तिचं जरी ऐकून घे, मी काय सांगतो, तिचं जरी तोंड वडापावाने असलं ना तरी मला माझी पाणीपुरी नाही पाणीपुरी, ही पाणीपुरी पाहिजे होती. पण कसं आहे माहितीये का, काय कशी करायला आलतो? वडापावला बी बटाटा असतं आणि पाणीपुरीला आईच्या गावात आहे. ऐकून घे मी काय सांगतो, ऐक ना.
वडापाव जरी घेतला तरी त्याला बटाटाच असतो कुठे आणि घेतली काठी? पाणीपुरी जरी खाल्ली तरी त्यात बटाटा हा, टाकतात. तो वडापाव म्हणून आहे ना, बटाटा तळते ऐक ना मी. मी काय सांगतो बटाट्यात आणि पाणीपुरीत आणि वडापाव मध्ये काही फरक आहे का नाही. फक्त एवढा विषय की पाणीपुरीला ही असतं काय एवढीशी असते आणि वडापाव एवढा असतो. अरे, five starचा तू आचारी तुला हित्ता कशाला आला ते सांग. त्या बटाट्याची भाजी मला नको काय तू. अगं तुझ्यासाठी गुळी आणाय आलतो बाळा मी. मग हिथं कोणतं मेडिकल ठेवलंय तुझं गोळी आणायला? आता आपण दोघं जोडीन जाऊ चल. चल, चल. ऐक की. न, तुला